and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. We learn English for class 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4थी साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 23. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. पुढच्या 6 पाठात आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो त्याचा पूर्ण सराव करणार आहोत. त्यामुळे पाठ 25 ते 30 नक्की ऐका बरं का. सरावाच्या आधी तुम्हाला पूर्वीच्या काही पाठातले मजेदार भाग ऐकायला आवडतील का? चला तर मग ऐकूया. मुलांनो, तुम्हाला भेटायला इथे एक पाहुणा आलाय बरं का. हा शरद, आमच्या राहुलचा मित्र, आमच्या घरी राहायला आलाय. सॉरी. हळू शरद, सारखा धडपडतो हा. बी केअरफुल शरद. कम अँड मीट द चिल्ड्रन. हॅलो. नमस्ते. ह्याला मराठी येत नाही, पण इंग्रजी मात्र छान बोलतो. तुम्ही पण शाळेत शिकलाय ना इंग्रजी थोडं. मग बोला त्याच्याशी. काय विचारणार त्याला? व्हॉट इज युअर नेम? शरद. बरं का संतोष आणि रंजना, तुम्ही शरद दादा म्हणायचं हं. शरद दादा. व्हॉट इज युअर नेम? रंजना. व्हॉट इज युअर नेम? संतोष, तुला विचारतोय तो. काय? व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज संतोष. माय नेम. रंजना, गप्प बस जरा तू. घाबरतोस कशाला संतोष? नीट बोल की. बरोबर म्हणालास तू. से इट अगेन. माय नेम इज संतोष. छान. गुड. रंजना, हाऊ ओल्ड आर यू? म्हणजे मी किती वर्षाची आहे असं विचारतोय का हा? मी 10 वर्षाची आहे असं सांगू का त्याला? हाऊ ओल्ड आर यू? आय एम 10. हाऊ ओल्ड आर यू संतोष? आय एम 11. ए रंजना, हसतेस काय? आय एम 11. हाऊ ओल्ड आर यू शरद दादा? आय एम 19. किती वर्षाचा आहे कळलं? हो, 19 म्हणजे 19. आता काय विचारू? त्याला विचार की कुठे राहतो तो. तू विचार की. नाही, तू विचार. शरद दादा, वेअर डू यू लिव्ह? आय लिव्ह इन चेन्नई. आय लिव्ह इन वडगाव. मी पण. आय लिव्ह इन वडगाव. विच स्कूल डू यू गो टू, रंजना? विवेकानंद स्कूल. तुला कसं कळलं त्याने काय विचारलं ते? अरे, स्कूल म्हणाला ना तो, म्हणजे शाळेचे नाव विचारले. हो, विच स्कूल डू यू गो टू म्हणजे तू कोणत्या शाळेत जातेस? संतोष, विच स्कूल डू यू गो टू? विवेकानंद स्कूल. सॉरी. आई बाबा, हळू पडू नकोस. बी केअरफुल. डोंट फॉल शरद. किती धडपडतो नाही हा. हो, पण इंग्रजी काय झक्कास बोलतो. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. What is your name? My name is
Maya. How old are you? I am 10. Where do you live? I live in Vadgaon. Which class are you in? I am in class 5. Tell me about yourself. My name is Maya. I am 10. I live in Vadgaon. I am in class 5. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं. हं, लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आधी काही इंग्रजी शब्दांचा सराव करूया. मी मराठीत म्हणीन तसंच तुम्ही इंग्रजीत म्हणायचं. म्हणजे मी जर म्हणाले काय, तर तुम्ही सर्वांनी म्हणायचं व्हॉट. सुरू करूया. काय. व्हॉट. गुड. मग हे म्हणा इंग्रजीत कुठे. वेअर. बरोबर. आता हे म्हणा इंग्रजीत तू. यू. गुड. मग मी कसं म्हणाल. मी. आय. बरोबर. मग तुझं नाव हे कसं म्हणाल इंग्रजीत. तुझं नाव. युअर नेम. शाबास. आता इंग्रजीत म्हणा माझं नाव. माय नेम. गुड. आता एक वेगळ्या प्रकारचा सराव करूया. जोडी जोडीने उभं राहायचं आणि मी सांगीन तसं प्रश्नोत्तर इंग्रजीत करायचं. घंटा वाजली की टीचर 2 जणांना उभं करतील. 2 जण तयार. आता एकाने दुसऱ्याला इंग्रजीत विचारायचं, तू कोणत्या इयत्तेत आहेस. दुसऱ्यानी तो कितवीत आहे ते इंग्रजीत सांगायचं. सुरू करा. गुड. बरोबर बोललात का. ते टीचर सांगतीलच. आता दुसरी 2 मुलं उभं राहतील. तयार. तुम्ही दोघांनी असं करायचे. एकाने दुसऱ्याला वय विचारायचं आणि दुसऱ्यानी सांगायचं. इंग्रजीत वय विचारायचं आणि सांगायचे. करा सुरू. गुड. आता दुसरी 2 जण. तुम्ही दोघांनी असं करायचे. एकाने दुसऱ्याला विचारायचे, तू कुठे राहतेस किंवा तू कुठे राहतोस. दुसऱ्याने उत्तर द्यायचे. पण प्रश्न आणि उत्तर इंग्रजीत बरं का. सुरू करा. व्हेरी गुड. आता दुसऱ्या प्रकारचा सराव. कोणीतरी एकाने
स्वतःबद्दलची पूर्ण माहिती इंग्रजीत सांगायची. मी म्हणीन, टेल मी अबाउट युअरसेल्फ. मग नाव, वय, कुठे राहता, कोणत्या इयत्तेत आहात, हे सर्व एकत्र इंग्रजीत सांगायचं. पूर्ण वाक्य वापरायची. येईल ना? मग अशी माया आणि मी जे बोलत होतो ते पुन्हा एकदा ऐका. टेल मी अबाउट युअरसेल्फ. My name is Maya. I am 10. I live in Vadgaon. I am in class 5. येईल ना असं बोलायला? सोपं आहे. टीचर मदत करतीलच. चला, घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. टेल मी अबाउट युअरसेल्फ. आता टीचर दुसऱ्या कोणाला तरी निवडतील. टेल मी अबाउट युअरसेल्फ. आता कोण सांगतंय? स्वतःबद्दल सर्व माहिती इंग्रजीत सांगायची. नाव, वय, इयत्ता, कुठे राहता, हे सगळं सांगायचंय. गुड. टेल मी अबाउट युअरसेल्फ. आता टीचर दुसऱ्या कोणाला तरी निवडतील. टेल मी अबाउट युअरसेल्फ. गुड. आता पुढची 15 मिनिटं टीचर इतर मुलांचा सराव घेतील. आधी जोडी जोडीने इंग्रजीत प्रश्नोत्तराचा सराव करा. मग 3-4 वाक्यात स्वतःची माहिती सांगा. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. लक्षात आहे ना? पाठ क्रमांक 25 ते 30 हे आपले विशेष सरावाचे पाठ आहेत. शिक्षक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित